सावंतांच्या घरी यायची लागली होती चाहूल, अद्वैतरावांचं नाव घेते आणि टाकते घरी पहिला पाऊल। मराठी आम्ही भाऊ आमचं रक्त, मराठी आम्ही भाऊ आमचं रक्त, अंशीचं नाव घेतो राजा शिवरायांचा भक्त। जय भवानी। नमस्कार मंडळी, वाईब विथ अमित चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज मी रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यात पिलोळी या गावात सावंतांच्या मोठे घरात आलेलो आहे। आज त्यांच्या घरी गोंधळाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि अमोल शरद सावंत माझा खास मित्र, आज त्यांनी मला आमंत्रण केलं या गोंधळाचं। मित्रांनो, आज रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यात तोंडली पिलोळी गावात सावंत कुटुंबाच्या घरी गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात तुम्ही बघू शकता पाठी। आता तुम्हाला दाखवतो ही प्रथा कशी काय होते। चला बस हो ना। बस वहिनी डोक्यावरती पदर घ्यायचा, दुपारपासून सांगून सांगून जमलो। हातामध्ये अक्षता घ्यायची छत करायला आणि तो शेणखोला शिंपणारी एक सुवासीन बाई तयारी ठेवा।
कृष्णराजचे गोपिकांच्या वेळी सुरेश रावांचं नाव घेते गोंधळाच्या वेळी. खूप प्रकाशरावांचे नाव घेते सावकांचे. जावा तुम्ही. गणपती बाप्पांसारखा देव असावा, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा असावा, राजेंद्ररावांचं नाव घेते, तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद असावा. मेथीत मेथी भाजीत भाजी मेथीची उजेला माझ्या पेटीची. आता यंदा लग्न झालंय ना, तुमची पाठ भरपूर असतील नाव. सावंतांच्या घरी यायची लागली होती चाहूल, अद्वैतरावांचं नाव घेते आणि टाकते घरी पहिला पाऊल. मराठी आम्ही भागू आमचं रक्त, मराठी आम्ही भागू आमचं रक्त, अंशीचं नाव घेतो राजा शिवरायांचा भक्त. जय भवानी. नमस्कार मंडळी, वाईफ विथ अमित चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज मी रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यात पिलोळी या गावात सावंतांच्या मोठे घरात आलेलो आहे. आज त्यांच्या घरी गोंधळाचं आयोजन करण्यात आलं आणि अमोल शरद सावंत माझा खास मित्र, आज त्यांनी मला आमंत्रण केलं या गोंधळाचं. तर आज त्याचे पप्पा आहेत आपल्यासोबत, ते आपल्याला सांगतील की हा कोकणात जो गोंधळ आहे फार कमी ठिकाणी भेटतो पाहायला. मी आज पाहिलं, मला तर खूप आनंद वाटला. आता पप्पाही सांगतील आपल्याला की म्हणजे या गोंधळात काय वैशिष्ट्य आहे. बोलो हो, धन्यवाद. काय माहिती आहे का, आम्ही हा गोंधळ 3 वर्षांनी वगैरे घालतो आणि आम्हाला घालावा लागतो 3 वर्षांनी. ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या वडिलांनी जे चालू केलं तो मध्ये बंद केलं त्यांनी, त्यानंतर मी चालू केलं. हे आज मला 10 वर्ष झाली गोंधळ घालून. पण आम्ही हा गोंधळ व्यवस्थित करतो आणि त्यामध्ये म्हणजे आमची पाहुणे मंडळी वगैरे अशी लोक येतात आणि आम्हाला चांगला उत्साह होतो आणि त्या उत्साहाने आम्ही हा कार्यक्रम करतो. उत्साह तर बघितलाच मी, खूप फार भारीच होतं. एकदम सगळ्यांचं आवडलं मला बघून. अजून काय विशेष तुम्हाला सांगू? असं विशेष आहे आमच्या देवाबद्दलच. म्हणजे आमचा देव असा आहे की आमचा भैरी म्हणजे हा भैरीचा गोंधळ, पांजीचा म्हणजे भैरीचा गोंधळ असं आहे. म्हणजे आमची जी भैरी घरात बसते तिचा गोंधळ असतो, तो 3 वर्षांनी घालावा लागतो कंपल्सरी आम्हाला. आणि तो मी घालतो आम्ही. म्हणजे सर्व पोरं म्हणजे माझ्या घरात जेवढी पोरं आहेत तेवढी कॉपरेट करतात सर्व आणि मेहनत करतात भरपूर आणि त्यांची मेहनत भरपूर असते. आणि मी पाहिलं की हे गोंधळ जोडपे होते सर. हां, जोडीचं कसं आहे ह्या गोंधळ पांजे म्हणतात. आता आमच्याकडे पांजीचा हा गोंधळ होतोच, पण ह्या वर्षी आमच्याकडे ज्यांचे लग्न झाले होते आमच्या घरात, नवीन लग्न झाले होते, त्यांचे गोंधळ झाले नव्हते, ते आम्ही अरेंज केले घालायचे आणि ते आमचं सक्सेस झाला गोंधळ. आणि त्या गोंधळात एका गोंधळाला 1 जोडा, असे 10 जोडे असतात आणि 1 पांजीच्या गोंधळाचा जोडा, म्हणजे 11 जोडे होते. ते 11 जोडे होते. 11 जणांनी उपवास केला होता. तो आमचा एक गावचा जो आहे गोंधळी आणि तोच येतो आमच्याकडे. त्याने आम्हाला चांगलं सहकार्य केलं, त्यामुळे हा गोंधळ आमचा यशस्वी झाला. अमोल, तू काय बोलशील? मला तर फार छान वाटलं गोंधळाला इन्व्हाइट करून. मजा आली. आज एवढं सांगावंसं वाटेल तुला की कोकणातनं बऱ्याच गोष्टी पाहिल्या, त्यातलीच ही एक गोष्ट होती जो तू पाहावास असं माझी फार इच्छा होती. तू तो यावास आणि तू एन्जॉय करावा. मी पण कोकणातलाच आहे, मी फर्स्ट टाइम बघितला असं. मला तर आवडलं. नेक्स्ट डे पण जेव्हा असेल तर मी नक्की येईल. असं म्हणजे आमच्याकडे गोंधळा 3 वर्षांनी होतो पांजीचा म्हणजे 3 वर्ष. आता 25 म्हणजे 3 वर्षांनी होतो. 3 वर्षांनी आता 28ला होईल. पण आता आम्ही काय विचार करा, आता कोण जगतंय कोण मरतंय त्यातून हे आम्ही सक्सेस करणार. ते आमची जी अजून आमची हिंमत आहे ती आम्ही करणारच. त्याच्यामध्ये आमच्या मुलांचा मला सपोर्ट व्यवस्थित आहे आणि ते मला रिस्पेक्ट देतात. त्यामुळे हा सर्व कार्यक्रम व्यवस्थित पाहतो. आता बघितलं ना, कोणाचं काय नव्हतं, व्यवस्थित चाललं होतं, सगळं एकदम व्यवस्थित झालं. ठीक आहे, ओके, थँक्यू, धन्यवाद. बहुत बरं वाटलं ना.